जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। परमार्थ आणि विज्ञान हा ग्रंथ समजून घेण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांचे मनपूर्वक अभिवादन। विशेषतः आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर माऊली उद्यान सेक्टर 27च्या भाविकांचे सुद्धा फेसबुक पेजवर मनपूर्वक स्वागत। नव्याने जरी आज तुम्ही इथं आलेले असलात तरी विषय काय चालू आहे आपल्याला काही समजत नाही, ग्रंथ आधीच अर्धा झालेला आहे असं वाटून घेण्याचं काहीही कारण नाही। कारण भरपूर ग्रंथांचा अभ्यास मंदिराच्या माध्यमातून प्रवचनांच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी चाललेला असतो, त्यामुळे तसं वाटून घेण्याचं काहीही कारण नाही। आपला विषय चाललेला आहे सध्या जीव, ईश्वर आणि ब्रह्म यामध्ये काय फरक आहे आणि त्यांचे तिन्हीचे स्वरूप काय आहे असा विषय आपला गेल्या वेळेसपासून चाललेला आहे। तर जीव जो आहे तो जगात राहणारा आहे, ईश्वर जो आहे तो जगतकर्ता आहे आणि ब्रह्म जे आहे ते जीव आणि जगत या दोन्हीचंही अधिष्ठान आहे। जीवाच्या शरीराला आपण पिंड असं म्हणतो आणि ईश्वराच्या शरीराला ब्रह्मांड असं म्हणतात। 3 शरीरे आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे जीवाचे 3 शरीरे आहेत। ब्रह्मांडाचे सुद्धा 3 शरीरे आहेत, विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत। आता ईश्वराचं शरीर म्हणजे आपल्या सगळ्यांचे शरीर मिळून जे काही एक तयार होईल त्याला विराट असं म्हणतात। आपल्या सगळ्यांचं अंतःकरण, आपल्या सगळ्यांचं मन मिळून जे काही तयार होतं त्याला ईश्वराचं मन म्हणजे हिरण्यगर्भ असं म्हणतात। आणि आपल्या सगळ्यांचा मिळून जो अज्ञान देह आहे तो ईश्वराच्या ठिकाणी त्याला अव्याकृत असं म्हणतात। मग पिंडाला 3 देह आहे, ईश्वराला सुद्धा 3 देह आहे, पण ब्रह्म नावाचं तत्व मात्र अशरीरी आहे। इथे ज्या ज्या वेळेला ब्रह्माचं वर्णन आपल्या समोर केलं जातं त्या त्या वेळेला ब्रह्माचं वर्णन म्हणजे माझ्या मूळ स्वरूपाचं वर्णन आहे असं आपण कायमचं लक्षात ठेवायचं आहे। तर ब्रह्म अशरीरी आहे असं ज्या वेळेला आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते, तत्वज्ञानाचं ज्ञान या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला होतं शब्दाच्या द्वारे, त्या त्या वेळेला मी म्हणजे देह नाही असं कायमचं आपण लक्षात ठेवायचं आहे। देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी अशी समर्थांची सुद्धा आपल्याला आज्ञा आहे। आता जीव जो आहे तो अष्टधा प्रकृतीचा बनलेला असतो, 5 महाभूत आणि 3 गुण ह्याचा मिळून जीव तयार झालेला आहे अशी आपल्या समोर पंचीकरणाद्वारे माहिती दिलेली आहे। ईश्वर जो आहे तो शुद्ध सत्व गुणात्मक असतो आणि ब्रह्म जे आहे ते या दोन्हीचंही अधिष्ठान आहे आणि अधिष्ठानावर अध्यस्त गोष्टींचा भास होत चाललेला असतो। म्हणून ब्रह्माच्या अधिष्ठानावर ईश्वर आणि जीव या दोन्हीही गोष्टी भासमान होत आहेत। जीव जो आहे तो अल्प आहे, ईश्वर जो आहे तो सर्व शक्तिमान आहे आणि ब्रह्म या दोन्हीचं सुद्धा अधिष्ठान आहे। आता व्याप्ती कशी आहे तर जीवाची व्याप्ती जी आहे ते अल्प व्याप्ती आहे,
ईश्वर जो आहे तो ब्रह्मांडामध्ये भरून उरलेला आहे, म्हणजे ब्रह्मांड व्यापक आहे. आणि ब्रह्म जे आहे ते जीव, ईश्वर, जगत यामध्ये भरून सुद्धा दशांगुळे उरला असं त्याला म्हणतात ब्रह्माला. तसं ब्रह्म हे सर्व व्यापक आहे, सर्वांमध्ये भरून उरलेलं असून सुद्धा जे अजून काही शिल्लकच आहे असं जे तत्व आहे, सर्वव्यापी असं जे तत्व आहे, सर्व व्यापक असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. नंतर पुरुष हे तीन कसे आहे तर पुर शब्दाचा अर्थ आहे शहर, आणि त्या शहरात राहायला आलेले त्यांना पुरुष असं म्हणतात. तर आता जीव जो आहे त्याला क्षरपुरुष म्हटलेला आहे. 15व्या अध्यायाचा विषय आहे हा. आपण पुढच्या मंगळवार, बुधवार, गुरुवार हा 15वा अध्याय भगवद्गीतेतला पुरुषोत्तम मास म्हणून मुद्दाम बघणार आहोत. तर इथं क्षरपुरुष म्हणजे जीव आहे, त्यानंतर अक्षर पुरुष ईश्वराला म्हटलेलं आहे, आणि ब्रह्म जे आहे ते उत्तम पुरुष असं त्याचं आपल्या समोर वर्णन केलेलं आहे. जीवाला 6 विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिमनते, अपक्षीयते आणि म्रियते असे 6 विकार जे आहेत ते जीवाच्या ठिकाणी आहे. ईश्वराच्या ठिकाणी 2च विकार सांगितलेले आहेत, आणि ते म्हणजे एक तर अवतीर्ण होणे आणि दुसरं म्हणजे तिरोधान पावणे. म्हणजे ईश्वराचे जन्म आणि मरण. आता ईश्वराला मरण असं आपण म्हणत नाही, त्या ठिकाणी तिरोधान पावणे, अंतर्धान पावणे असं म्हणतो. आणि ब्रह्म जे आहे ते निर्विकार आहे, आणि असं जे निर्विकार ब्रह्म आहे ते मी आहे. आणि म्हणून माझ्या अंतःकरणाला निर्विकार करण्याचा प्रयत्न याला साधना असे म्हणतात. साधनेची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येऊन जाते. आता मन जे आहे तुमच्या आमच्या ठिकाणचं ते कसं कसं या तिन्ही ठिकाणी आहे ते आपल्या समोर मांडलेलं आहे. की जीवाचं मन जे आहे ते त्याच्या एका पिंडापुरतं मर्यादित असतं. ईश्वर जो आहे तो विश्वव्यापक आहे, म्हणून ईश्वराचं मन सुद्धा विश्वव्यापक आहे. आणि ब्रह्म जे आहे ते अमन आहे. आता सगळ्या भावभावनांचा खेळ जो आहे तो तुमच्या आमच्या मनामध्ये चाललेला असतो. आणि श्री गुरूंचं आपण श्लोकामध्ये वर्णन करतो, भावातीतम त्रिगुणरहितम, म्हणजे भावातीत आहे आणि भावातीत झाल्यामुळे अखंड आनंदामध्ये असतात. अशा श्री गुरूंना शरण गेलेला मी शिष्य, आणि मी मात्र छोट्या छोट्या भावना बाळगून सारखं रडत बसतो, हे मला शोभतं का? ह्या पद्धतीने ह्याचं सगळं आपण ज्या वेळेला आपण माहिती गोळा करतो तेव्हा त्याचं तत्वज्ञानामध्ये रूपांतर झालं पाहिजे. कारण ब्रह्माची जेवढी काही या ठिकाणी माहिती आपल्या समोर आता शास्त्राद्वारे येणार आहे त्या वेळेला ते ब्रह्म मी आहे असं आपल्याला सगळ्यांना आतमध्ये निश्चितपणे समजून घ्यायचंय. म्हणजे मूळचा मी ह्या पद्धतीचा आहे, आणि आता मात्र मी कसा बिघडलेला आहे ते आपण आपलं अभ्यास करायचा आहे. जीव जो आहे त्याच्या ठिकाणी 10 प्राण असतात. 5 मुख्य प्राण, 5 उपप्राण, प्राण, व्यान, उदान, समान, आणि उपप्राणाला धनंजय, कृकल इत्यादी त्याचे नाव आहेत पौराणिक. असे 10 प्राण, आणि त्या प्राणांच्या ऊर्जेनुसार आपल्या शरीराची सगळी हालचाल चाललेली असते. ईश्वराच्या ठिकाणच्या प्राणाला परत हिरण्यगर्भ असंच नाव दिलेलं आहे, आणि ब्रह्म जे आहे ते अप्राण आहे. आता ब्रह्माचं प्राणावर काहीही अवलंबून नाही, आणि म्हणून माझे प्राण गेले तरी मी अखंड असणारं तत्व आहे असं वाक्य ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला सांगणाऱ्याचे प्राण गेले तरी हरकत नाही, पण आमचे राहू दे असं आपल्या नक्की मनात येतं. पण या प्राणा वाचून ब्रह्माचं काहीही अडलेलं नाही. उलट ब्रह्माच्या सत्तेवर प्राणांचा अनुभव तुमच्या आमच्या ठिकाणी सुरू आहे. मग मूळचे आपण कसे आहोत तर अप्राण आहोत. जीव जो आहे तो वासनामय आहे, वासनेतूनच त्याचा जन्म झालेला असतो. ही वासना म्हणजे नेमकं काय आहे तर एखादी अपूर्ण राहिलेली पण ती पूर्ण व्हावी अशी वाटणारी अशी एखादी इच्छा मनामध्ये ज्या वेळेला चकार लावून राहते त्यावेळेला त्याचं रूपांतर वासनेमध्ये होतं असं शास्त्राने आपल्या समोर सांगितलेलं आहे.
तर जीव जो आहे तो वासनामय आहे, वासनेतूनच त्याचा जन्म झालेला आहे. ईश्वर जो आहे तो मात्र वासनारहित आहे आणि ब्रह्म जे आहे ते मात्र अपापविद्ध आहे, असं आपल्या समोर इथं मांडणी आहे. आता अपापविद्ध म्हणजे पाप पुण्याच्या पलीकडे असणारं असं ते तत्व, धर्म अधर्माच्या पलीकडे असणारं असं ते तत्व. आता वासनामुळे मनामध्ये कुठली तरी प्रेरणा मिळते, संकल्प निर्माण होतो आणि त्यानुसार आपले काय चाललेले असतात तर कर्म चाललेले असतात. शुद्ध वासना असेल तर त्यानुसार घडणारे जे कर्म आहेत ते पुण्यामध्ये जमा होतात. अशुद्ध वासना असेल तर त्यानुसार घडणारे जे कर्म आहेत ते पापामध्ये जमा होतात. पण पाप आणि पुण्य ह्याच्या पूर्ण पलीकडे असणारं असं जे तत्व त्याला ब्रह्म असं म्हणतात. ईश्वर जो आहे तो वासनारहित आहे, जीव जो आहे तो वासनेसह जीवन जगतो आणि ब्रह्म जे आहे ते अपापविद्ध म्हणजे पाप पुण्याच्याही पलीकडे असणारं असं तत्व आहे. आता इथं जीवाचे जे वर्णन केलेलं आहे ते अवलक्षण असं म्हटलेलं आहे. आता 3 गुण आपल्या ठिकाणी असतात आणि ते 3 गुण कमी जास्ती प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. मुलगा जर चांगला वागत नसेल तर आपण म्हणतो काय अवलक्षणे निघाला पहा, म्हणजे गुणानुसारही त्याचं वर्णन केलं जातं. मग जीवाच्या ठिकाणी जे आहे ते शास्त्रातील त्याचं वर्णन आहे की जीव अवलक्षणी आहे किंवा अवलक्षण आहे. ईश्वर जो आहे तो तटस्थ लक्षण आहे, म्हणजे कार्यापुरतं उत्पत्ती स्थिती लयाचं कार्य करण्यापुरतं त्या ईश्वराचं काय आहे तर प्रगटीकरण आहे, म्हणून तो तटस्थ लक्षणाचा आहे. आणि ब्रह्म जे आहे ते कसं आहे तर सच्चित आनंद घन हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. जीवाला 3 अवस्था आहेत, जागृती स्वप्न सुषुप्ती. त्याप्रमाणे ईश्वराच्या सुद्धा 3 सांगितलेल्या आहेत अवस्था, उत्पत्ती स्थिती लय. आणि ब्रह्म जे आहे ते मात्र अवस्थातीत आहे, म्हणून गणपतीचं वर्णन आपण करतो त्वम अवस्थात्रयातीतः. मग आता जागृती स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्थांचा तुम्हाला आम्हाला सतत असा जो अनुभव येतो आणि त्या अवस्थांमध्ये जे जे काही घडतं ते माझ्या ठिकाणी घडत चाललेलं आहे असं आपल्या ठिकाणी एक भ्रम निर्माण होतो. वास्तविक पाहता मी जर ब्रह्म आहे आणि ब्रह्म जर अवस्थात्रयातीत आहे, अवस्थेच्या पलीकडचं आहे, तर माझ्या ठिकाणी सुद्धा त्याचा कुठलाही परिणाम होता कामा नये. पण अशा अनेक परिणाम आमच्या चित्तावर होत राहतात, सुखदुःख निर्माण होत राहतात आणि त्याच्या तरंगाच्या लाटा करण्यामध्ये अत्यंत संपन्न जो आहे त्या प्राण्याला मनुष्य असं म्हणतात. अशी मनुष्याची एक छान व्याख्या आपल्याला या ठिकाणी करता येते. आता जीवाचा जो जन्म आहे तो वासनेतून जसा झालेला आहे तसं जीव जीवापासून निर्माण होतात असं त्याच्या जन्माचं एक आपल्या समोर कारण आहे की तो व्यक्त कसा होतो. जीव वासना अव्यक्त असते पण तो व्यक्त कसा होतो तर जीव जीवापासून व्यक्त होतो. ईश्वर जो आहे तो अचानक प्रगट होतो, म्हणजे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं त्याचं अवतार कार्य आहे. त्यामुळे केव्हा अवतीर्ण व्हायचं आणि केव्हा पूर्णपणे अंतर्धान पावायचं या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या हातात आहेत, म्हणून तो अचानक येतो आणि अचानक जातो सुद्धा. आणि ब्रह्म जे आहे ते मात्र येत नाही जात नाही असं ते व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे असणारं तत्व आहे. आता जीवाच्या ठिकाणी जे अहमचं सतत स्फुरण चाललेलं आहे, ह्या अहमचं चाललेलं जे स्फुरण आहे त्याचं यथार्थ ज्ञान शास्त्राद्वारे करून घेऊन अहंता सांडूनिया स्वानंदे सुखी झाले. त्या अहंतेचा पूर्ण विचार करून मग अहंतेपासून स्वतःला वेगळं करून ब्रह्मरूप जो मी आहे तो अहम विरहित आहे. आमच्या अंतःकरणाला ब्रह्माच्या अधिष्ठानावर अहमचं स्फुरण जरी होत असलं आणि त्या अहमच्या स्फुरणाद्वारे आमचे सगळे व्यवहार प्रपंचातले चाललेले असले तरी मूळचं जे माझं स्वरूप आहे त्या ठिकाणी अहमचा स्पर्श सुद्धा नाही आणि असं जे ब्रह्म आहे ते मी आहे. म्हणून अहंता सांडूनिया स्वानंदे सुखी झाले. समर्थ म्हणतात की कित्येक जीव जे आहे ते नरदेहात आल्यानंतर
स्वतःच्या जीवनाचं सार्थक करत असताना त्यांनी अहंतेचा त्याग केला आणि पूर्ण अहंतेचा त्याग केल्यानंतर ते स्वानंदामध्ये रममाण झाले. म्हणजे अखंड आनंदाचं साम्राज्य जे आहे ते त्यांनी पुनरपी प्राप्त करून घेतलेलं आहे. मग हा जो अहम आहे तो यथार्थ अहम कुठला आहे, भासमान अहम कुठला आहे, कुठल्या अहमचा मला त्याग करता येईल आणि कुठला अहम श्री गुरूंच्या कृपेने बाधित करता येईल, या सर्वांची पूर्णपणे चाचणी केल्याशिवाय, माहिती मिळवल्याशिवाय आणि त्या पद्धतीच्या प्रक्रिया स्वतःच्या अहम घालवण्यासाठी उपयोगात आणल्याशिवाय मला माझी ब्रह्मरूपता परत प्राप्त होणार नाही. वास्तविक पाहता मी ब्रह्म आहेच. मग ब्रह्म आहे म्हटलं तर ब्रह्म आनंद घन आहे. मग माझ्या चित्तात आनंद सातत का राहत नाही? कारण एकच आहे की स्वरूपापासून मी ढळलेला असल्यामुळे माझ्या आनंदाला काय निर्माण होतो? सतत तर विरोध निर्माण होतो, प्रतिबंध निर्माण होतो. आणि एवढे सगळे जे प्रतिबंध आहेत ते या अहम मध्ये अडकल्यामुळे होतात. आणि म्हणून अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडी असं आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगतात. आणि म्हणून या अहमचा झाडा करून तैसा विचारुनी अहंकारू सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपणची केली, असं ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंतानी अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की अहंकाराचा काय करा तर व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करा, देहादी अहंतेपासून स्वतःला बाजूला करा आणि ब्रह्म मी आहे या संवादी अहम मध्ये स्वतःला स्थित करून नंतर त्याचा सुद्धा काय उरला नाही पाहिजे तर मी ब्रह्म आहे अशी जाणीव सुद्धा ज्या वेळेला उरणार नाही त्यावेळेला आपण आपल्या स्वरूपाशी एकरूप झालेले असू. म्हणजे काय? अहो ते होऊन पहा, हेच त्याचं एक उत्तर आहे. म्हणजे काय तर ते होऊन पहा, तशी साधना करून पहा. आता अहमचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी शास्त्राचा अभ्यास करावा लागतो, श्रीगुरूंच्या सान्निध्यात राहावं लागतं. नंतर ईश्वर नावाचं तत्व जे आहे ते सुद्धा कसं आहे तर सगुण निराकार आहे. मग त्या ईश्वराला ओळखायचं कसं आहे तर शास्त्र शुद्ध पद्धतीने त्याचा विचार केल्यानंतरच आपल्याला त्या ईश्वराची ओळख पटू शकते. आणि म्हणून शास्त्राचा अभ्यास जो आहे तो परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक असा आहे. आणि ब्रह्म जे आहे ते आपल्याला पूर्णपणे जाणून घ्यायचं असेल, आता मुळातच आम्ही ब्रह्मरूप असून सुद्धा त्याच्यापासून दूर झालेले आहोत, मग पुनरपी मला माझ्या स्वरूपाशी ऐक्य साधून घ्यायचं असेल तर त्याला उपाय काय आहे तर त्याला उपाय एकच आहे, महावाक्याचं चिंतन करणे. पंचीकरणाच्या अभ्यासाने देहादी घटकापासून स्वतःला दूर करणे आणि महावाक्याच्या चिंतनाने मी ब्रह्मरूपच आहे असं निधिध्यासन करत करत कधीतरी ब्रह्मरूप होऊन जाणे. या पद्धतीने छान असं आपल्या समोर तपशील इथं मांडलेला आहे जीवाचा, ईश्वराचा आणि ब्रह्माचा. आणि हे समजून सांगताना घटाकाश, मठाकाश, महाकाश इत्यादी उदाहरणे दिले जातात. आता आपल्या समोर चैतन्याचे 4 प्रकार ठेवलेले आहेत. आता वास्तविक पाहता चैतन्य जे आहे ते एकमेवा अद्वितीयम असं आहे, ते एकच आहे. सद्घन, चिद्घन, आनंदघन असं असणारं जे ब्रह्म आहे ते वास्तविक पाहता एकच आहे. पण एकच असलेलं ते ब्रह्म आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणून चैतन्याचे 4 प्रकार आपल्या समोर शास्त्रकारांनी मांडून ठेवलेले आहेत. त्यातलं पहिलं जे आहे त्याला ब्रह्मचैतन्य असं म्हटलेलं आहे. तर आता हे ब्रह्मचैतन्य कसं आहे तर जास्तीत जास्त त्या ब्रह्माचं वर्णन समजून घ्यायचं असेल, स्वरूप समजून घ्यायचं असेल तर त्याला दृश्य जगतातला कुठला दृष्टांत जास्तीत जास्त जवळचा आहे तर त्याला आकाशाचा दृष्टांत जो आहे तो जास्तीत जास्त जवळचा आहे. म्हणून आकाश जसं सर्वत्र व्यापून असतं तसं हे ब्रह्म नावाचं तत्व आकाशासारखंच सर्वत्र सदा व्यापून असलेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे सुद्धा ते उरलेलं आहे, अपार आहे, अनंत आहे, निर्गुण आहे आणि निराकार आहे इत्यादी पद्धतीने त्याचं शास्त्राने आपल्या समोर वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये कधीही काहीही घडामोड होत नाही. ब्रह्मामध्ये कधीही काहीही घडामोड होत नाही.
घडामोड होत नाही म्हणून सुखदुःख त्या ठिकाणी निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि असं ब्रह्म मी आहे, पण माझ्या अंतःकरणामध्ये मात्र सारख्या घडामोडी निर्माण होतात आणि अंतःकरणात झालेल्या घडामोडी ज्या वेळेला मी माझ्यावर लादून घेतो त्यावेळेला सुखदुःखामध्ये अडकल्यासारखं होतं. पण आता सुखदुःखातीत जर व्हायचं असेल तर स्वतःच्या अंतःकरणाचा बाध केल्याशिवाय मला माझी ब्रह्मरूपता अनुभवता येणार नाही. हे लक्षात ठेवून अंतःकरणाचा बाध करण्याची जी प्रक्रिया आहे ती संतांकडनं तुम्हाला आम्हाला समजून घ्यावी लागेल. ते ब्रह्म कसं आहे तर अनादी आहे, अविनाशी आहे आणि 3 शब्दांनी त्याचं जास्तीत जास्त वर्णन केलं जातं, सत चित आनंद. वास्तविक पाहता शब्दांच्याही पलीकडे असणारं असं जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व शब्दाच्या द्वारे समजून घेतल्याशिवाय आम्हाला शब्दातीत ब्रह्माचा अनुभव येऊ शकत नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त 3 लक्षणं त्याची आपल्या समोर ठेवलेली आहे. त्याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. आम्हाला ज्या ज्या गोष्टीचा अनुभव आहे त्याच्या ते पलीकडचं आहे असं सांगण्यासाठी या 3 शब्दांची काय आहे तर योजना आहे. सत चित आनंद. आता सत म्हणजे काय तर जे अखंड असतं असं त्याची असेल असं समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. जे त्रिकाला बाधित आहे, तिन्ही काळात असतं, ज्याचा कधीही बाध होत नाही असं जे तत्व त्याला सत असं म्हणतात. त्यानंतर चित म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान असं त्याचं ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेलं आहे. व्यवहारामध्ये केव्हाही आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं त्यावेळेला कोणाचं ज्ञान, कशाचं ज्ञान, कुठे ज्ञान, किती ज्ञान ह्या पद्धतीचे कितीतरी प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. पण ब्रह्म जे आहे ते ह्या पद्धतीचं ज्ञान होणारं तत्व नाही, तर आम्हाला होणारी सर्व ज्ञान जी आहेत, जी 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे अंतःकरणाच्या द्वारे आम्हाला ज्ञान होत चाललेलं आहे, त्या सर्व ज्ञानाच्या मागे हे ज्ञानघन असणारं म्हणजे असणारं ज्ञान ब्रह्माच्या ठिकाणी जे आहे ते असणारं ज्ञान आहे आणि जीवाच्या ठिकाणी जे आहे ते होणारं ज्ञान आहे. मग प्रत्येक होणाऱ्या ज्ञानाच्या मागे जे असणारं ज्ञान आहे त्याच्याकडे आमची अखंड दृष्टी जर आम्ही ठेवलेली असेल तर आम्हाला होणाऱ्या ज्ञानाचा अभिमान होणार नाही आणि अभिमान रहित झालं की ब्रह्मरूप व्हायला वेळ लागत नाही. 3रं पद त्याचं जे सांगितलेलं आहे सत चित नंतर आनंद. आता हा आनंद आनंद म्हणजे नेमकं काय तर सुख दुःख आपल्याला माहिती आहे की अनुकूल संवेदनेला सुख असं म्हणतात, प्रतिकूल संवेदनेला दुःख असं म्हणतात आणि ह्या दोन्हीही संवेदना आमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी सतत चाललेल्या असतात. मग आनंद जो आहे तो ह्याच्या पलीकडचा आहे. आता व्यवहारामध्ये आपण सातत्याने मला आनंद झाला असं म्हणतो. अनुकूल व्यक्ती समोर आली तर आपण म्हणतो आनंद झाला. आवडता पदार्थ ताटात असला तर आज जेवणामध्ये फार आनंद मिळाला. ह्या पद्धतीने आपण आनंद शब्द व्यवहारामध्ये सुद्धा काय करतो तो उपयोगात आणतो. मग हा आनंद म्हणजे नेमकं काय आहे तर विषय निरपेक्ष सुखाला आनंद असं म्हणतात. व्यावहारिक जीवनामध्ये जेवढे काही आपल्याला आनंद होतात असं आपण म्हणतो त्या वेळेला तिथं सापेक्षता आहे. आवडीचा पदार्थ, आवडीची व्यक्ती, आवडीची परिस्थिती ह्या गोष्टी असतील तर आपण म्हणतो आमच्या चित्ताला आज खूप आनंद झाला. पण इथं सापेक्षता आहे आणि ब्रह्म जे आहे ते निरपेक्ष आनंद असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून विषय निरपेक्ष सुखाला. आता विषय निरपेक्ष असं कुठलं सुख असू शकतं का इथपासून आम्हाला ह्याचा अभ्यास करावा लागेल. तर विषय निरपेक्ष सुख जिथं असतं तो आनंद म्हणजे ब्रह्माचं मूळचं स्वरूप आहे आणि असं जे ब्रह्म आहे ते आपलं स्वरूप आहे असा शास्त्राने काय केलेला आहे तो उद्घोष केलेला आहे की जीवो ब्रह्मैव ना पराहा. मग आपण आपल्या स्वरूपापासून किती ढळलेले आहोत हा अभ्यास करताना आपल्याला लक्षात येतं आणि आपण आपला आनंद किती गमावलेला आहे. आता गमावलेलं आनंदाचं साम्राज्य परत मिळवण्यासाठी जे जे काही करावं लागतं त्याला साधना असे म्हणतात. अशा साधनेच्या सुंदर सुंदर व्याख्या चिंतन करत असताना आपल्या समोर उलगडत जातात. दुसरं जे चैतन्य सांगितलेलं आहे त्याला ईश्वर चैतन्य असं म्हणतात. आता हे ईश्वर चैतन्य म्हणजे काय आहे
तर माया विशिष्ट साभास चैतन्य त्याला ईश्वर असं म्हणतात। अशी ईश्वराची एक व्याख्या आपल्यासमोर केलेली आहे की ब्रह्माच्या ठिकाणी एक संकल्प निर्माण झाला, त्याला मूळ माया असं म्हणतात। आणि ह्या मूळ मायेमध्ये त्या ब्रह्माचं जे प्रतिबिंब पडलं, आता या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा परत अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की आरशात आपण आपल्याला पाहतो तसं हे प्रतिबिंब नाही। मग कसं आहे तर दिवा लावल्यानंतर त्या दिवाला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर आपण एखादी कंदिलाची काच ठेवतो, त्यावेळेला त्या दिव्याचा प्रकाश कंदिलाच्या काचेमध्ये जसा पूर्णपणे भरून राहतो तेव्हा त्याला त्याचं प्रतिबिंब असं म्हणतात। त्या पद्धतीने ज्ञानघन असणाऱ्या परमात्म्याचं, चैतन्यघन असणाऱ्या ह्या परमात्म्याचं प्रतिबिंब म्हणजे त्याचा ज्ञान प्रकाश ज्या वेळेला या मायेमध्ये पूर्णपणे फाकलेला असतो त्यावेळेला जे काही निर्माण होतं त्याला ईश्वर असं म्हणतात। म्हणून ईश्वर चैतन्य म्हणजे काय आहे तर माया अधिक माया विशिष्ट किंवा माया अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचे मायेत पडलेले प्रतिबिंब त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे। आता कूटस्थ चैतन्य नावाचा एक तिसरा प्रकार। आता हे कूटस्थ चैतन्य म्हणजे काय आहे तर स्थूल आणि सूक्ष्म या दोन शरीरांचा अनुभव आम्हाला ज्याच्या सत्तेवर येतो त्याला आत्मा असं म्हणतात आणि त्यालाच कूटस्थ चैतन्य असं म्हणतात। वास्तविक पाहता ब्रह्मापासून हे कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा यत्किंचित सुद्धा वेगळा नाही, ते दोन्हीही आत्मा आणि ब्रह्म पूर्णपणे एकच आहे। म्हणजे कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य जे आहे ते पूर्णपणे एकच आहे, पण अंतःकरणाने ते जणू काही स्वरूपापासून म्हणजे ब्रह्मापासून वेगळे पडल्यासारखे वाटते। त्यावेळेला त्याच ब्रह्माला कूटस्थ चैतन्य आत्मा अशी म्हणण्याची काय आहे तर पद्धत आहे। मग अंतःकरणातील अधिष्ठान चैतन्याला कूटस्थ चैतन्य किंवा आत्मा म्हणतात। चौथं जे दिलेलं आहे त्याला जीव चैतन्य असं म्हणतात। आता माया विशिष्ट साभास चेतन त्याला जसं आपण ईश्वर म्हटलं तसं अविद्या विशिष्ट साभास चेतन असं जे आहे त्याला काय म्हणतात तर जीव असं म्हणतात। आता या जीवाच्या ठिकाणी सुद्धा तीन गोष्टी आपण सातत्याने पाहतो। एक कूटस्थ चैतन्य आहे, दुसरं जे आहे ते बुद्धी नावाचं तत्व आहे आणि तिसरं बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब। ईश्वराच्या ठिकाणी काय काय आहे तर ब्रह्मचैतन्य अधिक माया अधिक मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब। तसं जीवाच्या ठिकाणी काय आहे तर कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा अधिक बुद्धी अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब आणि त्यालाच चिदाभास असं म्हणण्याची पद्धत आहे किंवा चिदाभास हे त्याचं शास्त्रीय नाव आहे। तसं वास्तविक पाहता चार चैतन्याचे प्रकार नाहीत, परंतु आमच्या समजुतीसाठी ते चार प्रकारांनी मांडलेले आहेत। जसं आपल्या लहान मुलाला आईला जेवू घालायचं असतं, ताटलीमध्ये एक वाटीभर भात तिने कालवलेला असतो, छान मऊ मऊ भात, साधं वरण, तूप हे सगळं घालून कालवलेलं असतं, पण मुलाचं खेळण्यामध्ये जास्ती लक्ष असतं, जेवणाकडे त्याचं लक्ष नसतं। त्यावेळेला ती माऊली काय करते तर त्याच ताटामध्ये त्या वाटीभर भाताचे 5-6 असे घास तयार करते आणि त्याला भरवताना हा काऊचा हा चिऊचा या पद्धतीने एक एक पक्ष्यांचं प्राण्यांचं नाव घेत किंवा नातेवाईकांचं नाव घेत घेत त्याला ते घास भरवते। वास्तविक पाहता इथं एवढे घास तेवढे भाताचे प्रकार नाही, तर भात नावाचं जे तत्व आहे त्या ठिकाणी ताटली ते एकच आहे, पण त्या एकाच भाताचे 4-5 घास कशासाठी केलेले आहे तर मुलांना भरवण्यासाठी केलेला आहे, त्याचं पोट भरावं हाच त्या ठिकाणी उद्देश आहे। तसं स्वरूपाची ओळख व्हावी हाच या ठिकाणी सुद्धा शास्त्रकारांचा उद्देश आहे, पण ते ब्रह्मचैतन्य निर्गुण निराकार एकाएकी लक्षात येणार नाही। या जगताचा जीवाचा स्वतःवर अत्यंत पगडा आहे, मायेचा पगडा आहे, अविद्येचा पगडा आहे, म्हणून ते निर्गुण निराकार परब्रह्म एकाएकी लक्षात येणार नाही। म्हणून त्या चैतन्याचे 4 भाग कल्पनेपुरते, साधनेपुरते, प्रक्रियेपुरते केलेले आहेत। वास्तविक पाहता चैतन्य नावाचं तत्व पूर्णपणे एकच आहे, हे आपण सातत्याने लक्षात घ्यायचं। आता हे जे 4 भाग आहेत ते समजून सांगण्यासाठी आपल्याला
मगाशी म्हटल्याप्रमाणे घटाकाश, महाकाश असे उदाहरणं दिले जातात। आता ह्याही ठिकाणी एक आहे महाकाश, दुसरा आहे मेघाकाश, तिसरा आहे जलाकाश आणि चौथा आहे घटाकाश। आता म्हणजे नेमकं काय आहे तर ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी इथं महाकाश असं दृष्टांतासाठी आपल्या समोर मांडलेलं आहे की सर्व पदार्थांच्या आत बाहेर एक रूपाने व्यापक असं ते आकाश जे आहे ते भरून राहिलेलं असतं आणि त्याला महाकाश असं म्हटलेलं आहे। आता या महाकाशामध्येच ज्या वेळेला पावसाळ्याच्या वेळेला त्या ठिकाणी मेघ निर्माण होतात, ढग निर्माण होतं, त्यावेळेला त्या मेघातल्या पाण्यामध्ये या आकाशाचं जे प्रतिबिंब पडलेलं दिसतं आपल्याला, त्यावेळेला त्या मेघाच्या पाण्यातल्या प्रतिबिंबाला मेघाकाश असं म्हटलेलं आहे। ते तीन मिळून मेघाकाश। जसं आपण म्हटलं की कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब असं मिळून जीव, तसं या ठिकाणी काय झालेलं आहे मेघाकाश म्हणजे तर आधीच व्यापून असणारं महाकाश, त्यानंतर त्याच्याच आश्रयाने राहणारं मेघातलं जल आणि त्या जलामध्ये पडलेलं त्या महाकाशाचं प्रतिबिंब असं मिळून मेघाकाश असा एक आपल्या समोर शब्द तयार झालेला आहे। त्यानंतर घटाकाश आणि जलाकाश असे दोन भाग आपल्या समोर आहेत। त्या ठिकाणी जलाकाश म्हणजे नेमकं काय आहे तर आधी घट आहे, त्या घटामध्ये आधीच आकाश काय झालेलं आहे तर व्यापून राहिलेलं आहे, म्हणजे घट आहे आणि घटातलं आकाश आहे। आता त्या घटामध्ये जेवढं आकाश आहे म्हणजे जेवढी पोकळी आहे तेवढंच पाणी त्याच्यामध्ये भरलं जातं। आता घटाकाशामध्ये घट आणि आकाश या दोनच गोष्टी आहेत आणि जलाकाशामध्ये काय आहे तर घटामध्ये आकाश असतेच, ते जे आकाश आहे त्याला व्यापून असणारं ते घटातील जल, म्हणजे जल आपण त्याच्यामध्ये पाणी त्यामध्ये आपण भरल्यानंतर तो घट पाण्याने भरला असं आपण म्हणतो आणि त्या घटातल्या पाण्यामध्ये जे आकाश व्यापून राहिलेलं आहे त्याला जलाकाश या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता एवढी खटपट सगळी कशासाठी करायची आहे तर जीव नावाचं तत्व, ईश्वर नावाचं तत्व आणि ब्रह्म नावाचं तत्व असे व्यवहारातले उदाहरणं घेत समजून घ्यायचं आहे आणि शेवटी जीवानी ईश्वराची उपासना करून त्याच्यासारखं शुद्ध सत्वगुणी होऊन त्यानंतर ब्रह्माशी पूर्ण ऐक्य पावायचं आहे। आता जीवाच्या ठिकाणी काय आहे तर जीव बंधनात अडकलेला आहे, ईश्वर जो आहे तो नित्यमुक्त आहे आणि ब्रह्म जे आहे ते बंधन मुक्तता या दोन्हीच्याही पलीकडचं आहे आणि ते आपलं काय आहे सगळ्यांचं तर स्वरूप आहे। आणि म्हणून सातत्याने हे लक्षात घ्यायचं, सुरुवातीला अवघड जरी वाटत असलं तरी एकदा दोनदा तीनदा ऐकल्यानंतर ते आपल्याला सोपं वाटायला सुरुवात होते। डॉक्टर काका गमतीने नेहमी एक उदाहरण सांगतात, ते म्हणतात कित्येक गावात मी 10-10, 15-15 वर्ष प्रवचनाला जात होतो। अगदी सुरुवातीपासून ऐकणारे श्रोते असतात ते 5-6 वर्षानंतर मग मला म्हणायला लागले म्हणे की डॉक्टर साहेब तुम्ही हल्ली खूप सोपं बोलायला लागले। आता म्हणे मी पूर्वी जसा बोलत होतो तसाच आत्ताही बोलतो आहे, पण त्यांना ते आत्ता सोपं वाटायला लागलं, म्हणजे ऐकून त्या शब्दांची ओळख झाली, ओळख होता होता त्यातले लक्षार्थ जे आहेत ते कळायला लागले आणि त्यांना असं वाटायला लागलं की मी सोपा बोलायला लागलो। आता वास्तविक पाहता ऐकता त्यांची बुद्धी जी आहे ती तरल होत गेली आणि समजण्या इतकी परिपक्व होत गेली, हे त्या ठिकाणी त्याचं खरं उत्तर आहे। मग इकडे सुद्धा आपल्या समोर तसंच आहे की विवरता विशेषा विशेष कळो लागे। समर्थ दासबोधामध्ये आपल्या समोर म्हणतात की विवरता विशेषा विशेष कळो लागे। आधी एकदा वाचून काढा, मग सावकाश वाचण्याचा प्रयत्न करा, मग कोणाकडनं तरी तो यथार्थ वक्त्याकडनं समजून घ्या आणि असं करता करता अवघड वाटणारा ग्रंथ आपल्यासाठी अत्यंत सोपा होऊन जाईल, यामध्ये अजिबात संशय नाही। पण त्यासाठी काय पाहिजे तर अभ्यास करण्यासाठी चिकाटी पाहिजे आणि ही चिकाटी ज्याच्याजवळ आहे त्याला शास्त्र जे आहे ते समजून घ्यायला अजिबात कठीण जात नाही। म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये
चिकाटी म्हणजे सातत्य याची काय आहे तर नितांत गरज आहे. नाही तर फार अवघड वाटतो, हो परत काही जॉईन व्हायला नको हे ऐकायला असं वाटण्याची शक्यता आहे. पण तो भाग आपण या ठिकाणी काढून टाकायचा आहे आणि विवर्ता विशेषा विशेष कळो लागे हे लक्षात घेऊन पुढे परमार्थामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आत्मानुभवाचे साधने काय आहेत. आता पाहिलं जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय. त्यानंतर जीवाला सकल दुःख निवृत्ती हवी असेल आणि परमानंदाची प्राप्ती त्याला पूर्णपणे हवी असेल ह्याच जीवनामध्ये, तर त्याला सर्वोत्तम उपाय एकच आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञान, तो म्हणजे ब्रह्मज्ञान. स्वतःची पूर्ण ओळख करून घेणे आणि त्या स्वरूपामध्ये स्थित राहणे हा सकल दुःख निवृत्तीचा आणि परमानंद प्राप्तीचा एक उपाय आहे. मग आता माझ्या ठिकाणी मला जर ते हवं असेल तर आत्मानुभवाची साधने मी काय केली पाहिजे तर समजून घेतली पाहिजे. मग आत्मानुभवासाठीची जी साधने आहेत ती आपल्या समोर काही बहिरंग साधने म्हणून ठेवलेली असतात आणि काही अंतरंग साधने म्हणून ठेवलेली असतात. आत्ताच ऐकता ऐकता चार चैतन्य, चार आकाश, महाकाश, घटाकाश हे समजून घेता घेता बुद्धीला केवढी कसरत करावी लागली आणि आता परत नवीन बहिरंग अंतरंग साधन म्हणजे काय हळूहळू समजून घेतलं की यातमध्ये काहीही अवघड नाही. आता आपण स्वयंपाक ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्या स्वयंपाकासाठी सुद्धा काही बहिरंग साधने लागतात आणि काही अंतरंग साधने लागतात. आता कुकर लागतो, कुकरची भांडी लागतात, चिमटा लागतो, या सगळ्या गोष्टी लागतात आपल्याला स्वयंपाक करताना. ही स्वयंपाकाची बहिरंग साधने आहेत आणि धान्य आणि पाणी जे आहे ते स्वयंपाकाचं अंतरंग साधन आहे. ह्या पद्धतीने इकडं सुद्धा आपल्या समोर आहे. आता वेदविहित निष्काम कर्म जर आपण सातत्याने करत राहिलो तर आपल्याला चित्तशुद्धीचं फळ मिळतं. पण कर्म जे आहे त्याला बहिरंग साधन असं म्हणतात. पण या बहिरंग साधनेच्या द्वारेच आपल्याला चित्तशुद्धीची आपली व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आत्मज्ञानापूर्वी चित्ताची शुद्धी आणि चित्ताची शांती करून घेणे याला अत्यंत महत्त्व आहे. आणि म्हणून सुरुवातीला हे बहिरंग साधन जरी असलं तरी चित्त शुद्ध होईपर्यंत आम्ही ते करत राहिलंच पाहिजे. दुसरं चित्त शांती आपल्याला सांगितलेली आहे. आता वेदविहित निष्काम उपासना. आता परमार्थामध्ये या वेळेला सकामता आणि यांत्रिकता या कर्मोपासना आणि ईश्वरोपासनेमध्ये ज्या वेळेला शिरतात त्यावेळेला परमेश्वर नावाचं तत्व, स्वरूपाचा अनुभव या सर्व गोष्टी आमच्यापासून दूरच राहून जातात आणि परमेश्वराकडनं हे पाहिजे ते पाहिजे ह्याची जी यादी आहे ती आमच्या चित्तातली लांबतच जाते. ह्या सुद्धा आमच्या चित्तातल्या काय आहे तर सूक्ष्म वासना आहे की त्याच्या ठिकाणी जाऊन राहावं, त्याच्याजवळचं सगळं वैभव मिळावं या पद्धतीने. आणि म्हणून ते करत असताना दोन्ही ठिकाणी निष्काम कर्म, निष्काम उपासना या दोन गोष्टी जर आम्ही व्यवस्थित सांभाळल्या असतील तर चित्त शुद्ध होतं आणि चित्त शांत होतं. आणि चित्त शुद्ध आणि शांत झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला आत्मज्ञानाची तळमळ लागल्याशिवाय राहत नाही. मग इतके वर्षापासून आमचं श्रवण चाललेलं आहे, देवधर्म चाललेला आहे, कुळकुळाचाराचं पालन चाललेलं आहे, अनेक व्रतवैकल्ये चाललेले आहेत, पण आत्मज्ञानाची जिज्ञासा मात्र मनामध्ये आमच्या उत्पन्न होत नसेल तर समजायला हरकत नाही की अजून आत्मज्ञान होण्यासाठीची जी पूर्ण शुद्धता पाहिजे चित्ताला ती अजून प्राप्त झालेली नाही. अजून जगातलं काहीतरी हवंसं वाटतं, अजून कुठंतरी काहीतरी मिरवावंसं वाटतं, त्या अर्थी पूर्ण चित्ताला शुद्धता प्राप्त झालेली नाही. आणि चित्तशुद्धीशिवाय तुम्हाला आम्हाला आत्मज्ञानाची तळमळ सुद्धा निर्माण होत नाही. म्हणून माझ्या ठिकाणी ती निर्माण झालेली असेल तर समजायला हरकत नाही की कर्म आणि उपासना ज्या आहेत त्या व्यवस्थित सांभाळलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून चित्त शुद्ध झालं आणि शुद्धाला शुद्धाची ओढ लागते असं उपनिषदांनी आपल्या समोर मांडणी केलेली आहे. आता ती ओढ लागल्यानंतर म्हणजे अंतरंग साधन आहे त्यामध्ये प्रवेश करावा लागतो. आणि ती अंतरंग साधना कुठली आहे तर श्रवण, मनन, निधिध्यासन हे तीन जे आहे त्याला अंतरंग साधन असं म्हणतात. आता श्रवण तर आम्ही आधीपासूनच करत आहोत, आम्ही आधीपासून श्रवण करत आहोत, पण कुठल्या कुठल्या गोष्टीचं श्रवण केलेलं आहे
भगवंताच्या कथा ऐकलेल्या आहेत, त्याचे जे काय पराक्रम आहेत ते ऐकलेलं आहे, त्याचं ऐश्वर्य ऐकलेलं आहे, त्यांनी जे भक्तांना दर्शन दिलेलं आहे तेही ऐकलेलं आहे. हे सगळं आम्ही श्रवणाच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. पण भगवत रूप होणं म्हणजे नेमकं काय हे जोपर्यंत या श्रवणातून माझ्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत कुठंतरी काहीतरी अलीकडचंच माझं साधन चाललेलं आहे. मग आता वेदांताच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण असं म्हणतात. अशी श्रवणाची एक व्याख्या आपल्या समोर आहे की वेदांताच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण असं म्हणतात. मग वेदांताचा तात्पर्य निश्चय काय आहे तर ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराः. आता हा वेदांताचा तात्पर्य निश्चय आहे. मग माझं श्रवण झालेलं आहे का हे मला कसं कळणार आहे तर ज्या वेळेला ब्रह्म सत्य आहे हे निसंशयपणे माझ्या मनाला पटलेलं असेल आणि जगताचा मिथ्यात्व निश्चय माझ्या बुद्धीत झालेला असेल त्यावेळेला माझं श्रवण पूर्ण झालेलं आहे. ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराः. की अजून ब्रह्मानुभव पूर्णपणे आलेला नाही पण जीव आणि ब्रह्म एकच आहे आणि तेच श्रुती माऊलीचं सांगणं आहे हे ज्या वेळेला माझ्या बुद्धीला पूर्ण पटलेलं असेल त्यावेळेला श्रवण नावाचं अंतरंग साधन जे आहे ते माझं पूर्णतेला गेलेलं असेल. आणि तोपर्यंत मात्र ऐकणं चाललेलं आहे परंतु प्रत्यक्षात मात्र आत्मतत्वाविषयीची ओढही लागलेली नाही आणि त्याच्यासाठी जो काही शमाधमाचा अभ्यास करावा लागतो तिकडं सुद्धा अजून मनाचा बुद्धीचा कल नाही. असं जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत ह्या परमार्थाच्या प्रवासामध्ये आम्ही बरेच अलीकडचे आहोत हे लक्षात घ्यायला हवं. दुसरं अंतरंग साधन आपल्या समोर ठेवलेलं आहे मनन. साधक बाधक विचाराला मनन असं म्हणतात. अशी मननाची एक व्याख्या आपल्या समोर आहे. आणि मननशील अंतःकरणापाशी भगवंत राहे अहर्निशी अशी एक समर्थांची ओवी आपल्या समोर आहे की जो मननशील असतो त्याच्याजवळ भगवंत पूर्णपणे प्रगट होऊन जातो. आता ऐकल्यानंतर संत संगतीमध्ये शास्त्र ग्रंथाचं श्रवण केल्यानंतर ते परिपूर्णतेने ऐकल्यानंतर माझी ब्रह्मरूपता मला पूर्णपणे चित्ताला यावी असं वाटत असेल तर कुठले विचार अंतःकरणामध्ये सातत्याने धारण करून ठेवायचे आहे आणि कुठले विचार माझ्या ब्रह्मरूपतेला आड काठी करत आहेत, प्रतिबंध करत आहेत ते लक्षात घेऊन त्या विचारांचा काय करायचं आहे तर चित्तातून पूर्ण बाध करायचा आहे. ज्या पद्धतीने ज्या वेळेला तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाचं वाद आपणाशी या पद्धतीने ते मनन सतत माझ्या चित्तात चाललेलं असेल तर साधना म्हणजे नेमकं काय करायचं आहे, माझी कुठपर्यंत आता तयारी झालेली आहे. समर्थ म्हणतात सावध साक्षेपी दक्ष तयास तात्काळची मोक्ष. परमार्थ क्षेत्रामध्ये काय आहे तर अंतःकरणाच्या तपासणीला पूर्णपणे महत्व आहे. आणि ते अंतःकरण कोणी कोणाचं तपासायचं आहे तर आपणच आपलं तपासायचं आहे. आपल्या शरीरामध्ये काही बिघाड निर्माण झाला तर डॉक्टर असतात ते तपासणी करतील परंतु मनाची जी तपासणी आहे, अंतःकरणाची जी तपासणी आहे, आतमध्ये चाललेल्या विचारांच्या गदारोळाची जी तपासणी आहे ती मात्र संत संगती श्रवण घडल्यानंतर माझी मलाच करायला पाहिजे. संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. त्या श्रीपतीची भेट घ्यायची असेल म्हणजेच ब्रह्मानुभव घ्यायचा असेल म्हणजेच देव पहाया गेलो देवची होऊन ठेलो हा अनुभव जर मला माझ्या ठिकाणी घ्यायचा असेल तर संत ज्या ज्या पद्धतीने विचार करायला शिकवतात त्या पद्धतीने विचार करण्याची कला मला अवगत करून घ्यावी लागेल. आणि ते करण्यासाठी त्यांनी दिलेले विचार मनात घोळवणे याला मनन असं म्हणतात. आणि हे मनन माझ्या ठिकाणी सतत चालत राहिलं पाहिजे. याला एक अंतरंग साधन असं म्हटलेलं आहे. बाहेरच्या उठाठेवी आपल्याला करायला जास्त आवडतात पण मनन करणं मात्र आपल्याच्यानी होत नाही. कारण मनन करण्यासाठी ऐकलेलं श्रवण चित्तानी धारण करून ठेवलेलं असलं पाहिजे. पण निरूपणी हे सद्वृत्ती होते स्थलत्याग होता सवेची जाते असं जर आपलं चाललेलं असेल तर मात्र
सारखं ऐकलेलं श्रवण चित्तातून निसटून जातं. आणि डॉक्टर काका गमतीने म्हणतात की श्रवणानंतर परत आम्ही प्रपंचाचं एरंडेल घेतो आणि संतांकडनं ऐकलेले जे सगळे विचार आहेत ते नंतर काय होतात तर आमच्या चित्तातून निसटून जातात. म्हणून प्रपंचाचं एरंडेल कमीत न घेणं हे जास्ती चांगलं आहे. करायचं आहे पण जरुरी पुरता करायचा आहे, कर्तव्यापुरता करायचा आहे, पण चित्ताने त्याचाच ठाव मात्र अजिबात ठेवू नये. अन्यथा काय होतं तर चित्त व्याकुळ झाल्याशिवाय, चित्तामध्ये भरपूर खळबळ निर्माण झाल्याशिवाय, चित्त क्षुब्ध झाल्याशिवाय राहत नाही. आणि जिथं चित्ताची क्षुब्धता आहे तिथं साधन टिकत नाही, तिथं संतांनी दिलेले विचार जे आहे ते टिकत नाही. मग आता मनन म्हणजे नेमकं काय आहे तर साधक बाधक विचाराला मनन असं म्हणतात. आणि अशा चिंतनाने जीव ब्रह्मैक्याचा निश्चय जो आहे त्याचं दृढीकरण करण्याचं काम आतमध्ये सतत चालत राहिलं पाहिजे. आणि एवढं सगळं करण्यासाठी आपलं मन आपल्याजवळ असावं लागतं, हे खूप महत्वाचं आहे. आपण म्हणतो की मन माझं आहे, पण माझं मन जे आहे ते माझ्या उपयोगासाठी मला कधी वापरताच येत नाही. तर अनेक उठाठेवी त्या मनामध्ये चाललेल्या असतात, अनेकांचा विचार त्या मनामध्ये सतत चाललेला असतो आणि माझं मन मला उपयोगात आणण्यासाठी कधीही मोकळं राहत नाही. त्यामुळे मोकळेपणाने सुंदर अशी जी साधना त्या मनाने करायची असती ती मात्र अजिबात होत नाही. तिसरा प्रकार जो आपल्या समोर दिलेला आहे अंतरंग साधनेचा त्याला निदिध्यासन असं म्हणतात. आता हे निदिध्यासन म्हणजे नेमकं काय आहे तर चित्त ज्या गोष्टीला पकडून ठेवतं म्हणजे ज्याचा ध्यास घेतं, त्याचा ध्यास घेतल्यानंतर अखंड त्याच्यामध्येच राहतं म्हणजे चैतन्याकार होऊन जातं. मग अखंड चैतन्याकार वृत्तीला धारण करणे म्हणजे निदिध्यासन होय. अशी निदिध्यासनाची एक काय आहे आपल्या समोर तर व्याख्या ठेवलेली आहे. तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात की माझी वृत्ती अखंड तुझ्या चरणी राहू दे. आता अखंड त्याच्या चरणी वृत्ती ठेवणे म्हणजे वृत्ती अखंड विठ्ठलाकार करणे याला निदिध्यासन असं म्हणतात. मग वृत्ती नामाकार करणे किंवा आत्माकार करणे असं अखंड ज्या वेळेला आतमध्ये आमचं चाललेलं असतं त्यावेळेला त्याचा निदिध्यास लागतो. जसं आपण पाहतो की मुलगी उपवर झालेली असेल, त्यानंतर मुलगा लग्नाचा झालेला असेल तर सतत आमच्या चित्तामध्ये काय विचार चाललेले असतात, त्याला मुलीला योग्य वर मिळावा आणि म्हणून कोणीही दिसला की त्याची चौकशी करावी. कोणी चांगलं दिसलं की लगेच वाटतं की आपल्या मुलीसाठी याची चौकशी करायची आहे का, आपल्या मुलासाठी ही मुलगी बघायची आहे का, मग त्याच्या घराण्याची चौकशी करायची का. म्हणजे एकदा डोक्यात आपल्या ठरलं की मुलाचं किंवा मुलीचं या 2 वर्षात लग्न करायचं आहे की जशी आपली नजर सारखी त्या वधूवरांना धुंडाळत असते त्याला निदिध्यासन असं म्हणतात. मग आता भगवंताशी ऐक्य पावायचं असं जर माझं पूर्ण ठरलेलं असेल आतमध्ये तर ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे ह्या पद्धतीचा ध्यास चित्ताला लागेल आणि तो भगवंत ठाई पडावा म्हणून सर्व तऱ्हेच्या प्रक्रिया उपयोगात आणण्याची कला तुम्ही आम्ही काय करून घेऊ तर अवगत करून घेऊ. मग नामाच्या साह्याने, ध्यानाच्या साह्याने, ग्रंथ वाचनाच्या साह्याने ऐन कैन प्रकारेन चित्ताला भगवत भेटीचा जर ध्यास लागलेला असेल तर ते निदिध्यासनामध्ये रूपांतरित होतं. आणि सगुणाच्या निदिध्यासनाच्या वेळेला त्याला अनुसंधान असं म्हणतात. आणि निर्गुणाचं अनुसंधान टिकवण्यासाठी आपण काय करतो तर ध्यान जे आहे त्या ध्यानाची प्रक्रिया जी आहे ती पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग ह्या प्रकारे श्रवण, मनन आणि निदिध्यासन त्याच्या जोडीला अजून एक चौथं आपल्या समोर अंतरंग साधन ठेवलेलं आहे आणि ते आहे तत्वम पदार्थ शोधन म्हणजे महावाक्याचं अखंड चिंतन करणे. आता अखंड चिंतन करणे हा साधनेचा एक भाग आहे. आता अखंड चिंतनासाठी बाहेर काही फारसं करावं लागत नाही, पण आतल्या आत मात्र अंतःकरण वृत्ती जी आहे ती सदैव शास्त्र अभ्यासामध्ये, गुरुवाक्याच्या अभ्यासामध्ये रंगलेली आणि रमलेली असावी लागते. आता हे करण्यासाठी पण जोपर्यंत बाहेरून काहीतरी उठाठेवी आम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही साधना करतो आहोत असं आम्हाला वाटतच नाही. इतकं त्या कर्म मार्गाचा आणि उपासनाचा आमच्यावर काय असतो तर प्रभाव असतो.
मग आता ते आम्ही करायचं आहे की नाही? जरूर करायचं आहे, पण ते केल्यावर त्याचं फळ जे आहे चित्तशुद्धी आणि चित्तशांती, ह्याच्या पलीकडे ते आम्हाला काही देऊ शकत नाही. मग ब्रह्मरूप व्हायचं असेल तर मला काय करावं लागेल? तेथे विचारची केला पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला आज्ञा दिलेली आहे की त्या ठिकाणी महावाक्याचं चिंतनच करावं लागतं. आता महावाक्याचं चिंतन करायचं म्हणजे महावाक्य किती आहेत? 4 महावाक्य आहे. त्यामधलं उपदेश महावाक्य कुठलं आहे? तर तत्त्वम असि हे उपदेश महावाक्य आहे. या महावाक्याचा उपदेश आता श्रुतीमध्ये ते महावाक्य सांगितलेलं असलं तरी गुरुमुखातून ते आमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आमच्या ठिकाणी आत्मजागरण होऊ शकत नाही किंवा आत्मानुसंधान कसं करायचं ते आम्हाला कळू शकत नाही. म्हणून या महावाक्याचा उपदेश पुस्तकात वाचून होत नाही, तर श्री गुरूंच्या मुखातून प्रत्यक्ष ते आमच्या ठिकाणी झालं पाहिजे. त्याला अंगश्रवण असं म्हणतात. आणि असं अंगश्रवण झाल्याशिवाय ब्रह्मरूपता चित्ताला येऊ शकत नाही. मग श्री गुरूंकडनं त्या महावाक्याचा उपदेश झाल्यानंतर या महावाक्यामध्ये किती पद आलेले आहेत? तर तत्त्वम असि हे 3 पद आलेले आहेत. तत् म्हणजे काय? तर वाच्यार्थानी ईश्वर आणि लक्षार्थानी ब्रह्म, असं तत्पदाचा अर्थ आपल्या समोर शास्त्राने ठेवलेला आहे. त्वम म्हणजे काय? तर वाच्यार्थानी जीव आणि लक्षार्थानी कूटस्थ चैतन्य, असं या त्वम पदाचं काय केलेलं आहे? तर वर्णन केलेलं आहे. आणि असि म्हणजे काय? तर ते तू आहेस. किती वाक्य सोपं आहे. ते शब्द माहिती आहे, तू शब्द माहिती आहे शब्द माहिती आहे. तिन्ही आमच्या ओळखीचे शब्द आहेत. परंतु ते म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव आणि असि म्हणजे आहे. जीवा तूच ईश्वर आहे, असा त्याचा एक अर्थ आपल्या समोर येतो. आता जीव आणि ईश्वर यांचा आता आपण जो तपशील पाहिला त्यामध्ये जीव आणि ईश्वरामध्ये केवढा अंतर असल्याचं आपल्याला लक्षात येतं. मग आता शास्त्र तरी सांगतं ते तू आहेस, आणि तपशील ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्या दोघांमध्ये अतिशय भिन्नता आपल्याला दिसून येते. मग नक्की खरं काय? मग आता श्रुती जी आहे ती सत्याशिवाय काहीही बोलत नाही. मग कितीही भिन्नता जरी या दोघांमध्ये दिसत असली तरी तत् आणि त्वम हे दोन्ही एकच आहेत, हा शास्त्राचा सिद्धांत आहे. तो श्री गुरूंनी मला सांगितलेला आहे आणि म्हणून ते पटवून घेण्यासाठी वैचारिक खटाटोप जो आहे तो मला सातत्याने करावा लागेल. मग त्वम पदाचे लक्षण काय आहे, तत्पदाचा तपशील काय आहे, ते दोन्ही एकच आहेत. चिंतनामध्ये स्वतःला रमवून आणि रंगवून अत्यंत आवडीने ठेवणे याला तत्त्वम पदार्थ संशोधन असं म्हणतात. आणि असं शोधन केल्याशिवाय हरवलेली वस्तू आपल्याला सापडणार नाही. हरवलेली एखादी वस्तू हरवली तर आपण तिचा काय करतो? शोध घेतो. मग आता शोध घेण्यासाठी हरवलेली वस्तू परत मिळवण्यासाठी जसा शोध घ्यावा लागतो तसं स्वस्वरूपाची जी तुमची नामची फारकत झाल्यासारखी जणू काही वाटत आहे, ते आपल्या ठिकाणून हरवलंय असं आपल्याला जे वाटत, परत शोधायचं असेल तर त्याचा सुद्धा शोध घ्यावा लागतो. आणि हा शोध घेण्यासाठी जे काही करावं लागतं त्याला तत्त्वम पदार्थ शोधन असं म्हणतात. आणि मग हे कोणाच्या संगतीत करावं लागतं? तर संतांच्या संगतीमध्ये, श्री गुरूंच्या संगतीमध्ये सातत्याने त्याविषयी न कंटाळता. नाही तर शास्त्र फार अवघड आहे, त्याचा अभ्यास करायला नको आणि नको, त्याच्यापेक्षा आपलं आपलं काय बाय आमची आपली भक्ती बरी, जशी जमेल तशी. फुलं वाहणं सोपं आहे, नैवेद्य करून दाखवणं सोपं आहे, 33 अनडसे करून वाण देणं सोपं आहे, पण तत्त्वम पदार्थ शोधन मात्र अत्यंत कठीण आहे. पण ते केल्याशिवाय कठीण कोणाकडनं आहे? कठीण आमच्याकडनं आम्ही त्याला कठीणता दिलेली आहे. वास्तविक पाहता सगळ्या संतांनी, सगळ्या ग्रंथांनी त्याचं इतकं सुंदर निरूपण आमच्या समोर करून ठेवलेलं आहे. ते जर अत्यंत आवडीने आम्ही अभ्यासलं तर त्यामध्ये काहीही काठिण्य राहत नाही. मग आम्ही आमच्याकडनं जी कठीणता त्याला देऊन ठेवलेली आहे तेवढी कठीणता बाजूला करण्याचं काम ह्याला साधना असे म्हणतात. आता हे तत्त्वम पदार्थ शोधन करत असताना चिकाटी केवढी असावी लागते आपल्याजवळ, तर त्याच्यासाठी उपनिषदामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे
की एका समुद्राच्या काठावर एक टिटवी बसलेली आहे आणि ती आपल्या चोचीने हरवलेली वस्तू शोधण्यासाठी काय करते आहे तर समुद्राचं पाणी आपल्या चोचीने बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे। आता तिच्या चोचीने ते पाणी बाजूला करणे आता हे हास्यास्पद आपल्याला वाटतं, पण हे चिकाटीसाठी आपल्याला सांगितलेलं आहे की ती जेवढ्या चिकाटीने त्या ठिकाणी आपलं भक्ष्य शोधण्यासाठी प्रयत्न करते तेवढा प्रयत्न आपलं स्वरूप शोधण्यासाठी साधकांकडनं झाल्याशिवाय काय होणार नाही। वास्तविक पाहता हे कुठे आहे तर जुने ठेवणे मीपणे आकळेना, आपल्या आतमध्येच आपलं स्वरूप आहे, पण आतमध्ये असलेल्या त्या स्वरूपावर खोट्या अहमचं मिथ्या अहमचं आवरण चढून बसलेलं आहे। अज्ञानाचं आणि अविद्येचं आवरण दूर केल्याशिवाय आपल्या स्वरूपाची जाण आपल्याला येणार नाही, त्याचा आपल्याला शोध लागणार नाही। मग परमार्थ म्हणजे नेमका काय आहे, कशासाठी करायचं आहे, ब्रह्मविद्या कशासाठी शिकायची आहे तर अविद्येचं आवरण दूर करण्यासाठी ब्रह्मविद्या शिकावी लागते। ती ब्रह्मविद्या श्री गुरूंच्या आधाराने राहते, म्हणून श्री गुरु करावे लागतात। त्या ब्रह्मविद्येचं पूर्णपणे शिक्षण घेण्यासाठी श्री गुरूंचे चरण घट्ट धरून ठेवावे लागतात। कशासाठी धरून ठेवायचे आहे ते प्रपंचात कुठलीही आडकाठी येऊ नये म्हणून ते चरण धरायचे आहेत का माझ्या चित्तातली पूर्णपणे अविद्या घालवावी म्हणून ते धरायचे आहे, दोन्हीसाठी धरायचे आहे। पण जास्तीत जास्त कशासाठी तर अविद्येच्या निरसनासाठी ग्रंथांचा अभ्यास आहे, संतांचं श्रवण आहे आणि श्री गुरूंचे चरण, या तीन गोष्टी सातत्याने ज्या वेळेला आम्ही पकडून ठेवू त्यावेळेला हळूहळू देहाच्या निरासे पाविजेत्या ठाया, की एखादी हरवलेली वस्तू शोधायची असेल तर त्याच्यावरचं सगळे आवरण जे आहे ते आपल्याला दूर करावे लागतात, मग त्या वस्तूचा शोध लागतो। तसं चार देह बाजूला केल्यानंतर विचारांनी आता ते देह बाजूला करायचे म्हणजे कसे करायचे आहे तर विचारांनी ते देह म्हणजे मी नाही असा विचार करता करता देह मी आहे या विचारातून आपण ज्या वेळेला सुटू त्यावेळेला स्वस्वरूपाची आणि आपली असलेलीच भेट पुन्हा होईल। आता असलेलीच भेट छान उदाहरण आपल्या समोर दिलं जातं। पूर्वीच्या काळी पहा सुतारकाम करणारे लोक काय करायचे ते तर मोजमाप घेत असताना काही खुणा कराव्या लागतात म्हणून एखादी पेन्सिल जी आहे ती त्यांच्या हातात असायची आणि ती पेन्सिलीचं काम झालं की आपल्या कानावरच अडकवून ठेवायचे